मतदार यादीतून तब्बल 427 दूध संस्था अपात्र आणि मग त्या विरोधात आमदार सतेज पाटील गट हा मुंबई हायकोर्टात जातो। त्यामुळे एकच प्रश्न पडतो की गोकुळची निवडणूक ही पुन्हा लांबणीवर पडणार का? कारण कोल्हापूरच्या अर्थकारणावर आणि सहकार राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सध्या घडत असलेल्या घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय। प्रशासकीय कारवाई असेल, राजकीय आरोप प्रत्यारोप असतील आणि आता न्यायालयीन लढाई। नेमका गोकुळमध्ये काय चाललंय पाहणार आहोत या रिपोर्टमधून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदतही देण्यात आली आहे। सध्या गोकुळकडे 5427 सभासद संस्थांची नोंदणी आहे। मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू होताच मोठी प्रशासकीय कारवाई समोर आली आहे। म्हणजे प्राप्त तक्रारींच्या आधारे विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी 427 दूध संस्थांना मतदार यादीतून अपात्र ठरवलंय। या निर्णयामुळे संबंधित संस्थांचा मतदानाचा अधिकार हा थेट रद्द झालाय आणि गोकुळच्या निवडणुकीचं राजकीय गणित अचानक बदललंय। पण या 427 दूध संस्थांवर नेमकी कारवाई का करण्यात आली आहे? तर या संस्थांवर कारवाई करण्यामागे काही गंभीर कारणं सांगितली जातात। म्हणजे काही संस्थांचं वेळेत लेखापरीक्षण झालेलं नाहीये, काही संस्थांमध्ये दूध संकलन बंद किंवा अत्यल्प असल्याचं निदर्शनास आलंय, तर काही संस्थांमध्ये कायदेशीर निवडणूक प्रक्रिया पारच पडलेली नाहीये हे समोर आलंय। आणि याच कारणांमुळे या 427 संस्थांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय। मात्र याच कारवाईवर विरोधी गटानं तीव्र आक्षेप घेतलाय। आमदार सतेज पाटील गटानं या निर्णयाला थेट न्यायालयात आव्हान दिलंय। त्यांचा आरोप असा आहे की संबंधित संस्थांना पुरेशी सुनावणी किंवा पूर्वकल्पना न देता कारवाई ही घाईघाईनं करण्यात आली आहे। यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर विरोधी गटानं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। आता या प्रकरणाची सुनावणी 8 जूनला होणार आहे। न्यायालय अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देणार की निवडणूक प्रक्रियेवरच ब्रेक लागणार याकडे सबंध कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आणखी एक महत्त्वाची बाब अशी की अपात्र केलेल्या 427 संस्था हा काही वादाचा शेवट नाहीये, कारण यापूर्वीच 1320 दूध संस्थांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि या संस्थांची प्रक्रिया आणि सुनावणी अजूनही सुरूच आहे। म्हणजेच गोकुळच्या अंतिम मतदार यादीत आणखी मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे अपात्रतेची कारवाई, दुसरीकडे हायकोर्टातल्या याचिका आणि त्याच वेळी गोकुळच्या सत्तेसाठी सुरू असलेली राजकीय रस्सीखेच। यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय की गोकुळची निवडणूक ही नियोजित वेळेत होणार की पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक लांबणीवर पडणार। याविषयी खरं तर या संपूर्ण वादामागे खरोखर नियमांची अंमलबजावणी आहे की राजकीय रणनीती आहे? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि गोकुळ विषयाच्या राजकीय घडामोडींविषयीच्या अपडेटसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।